बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी खूप काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन येणार आहोत आपल्यासमोर. तर मागच्या वेळेस आलेले हे प्रश्न आहेत संपूर्ण आपण जे आता बघणार आहोत ते. आणि आपण परीक्षेमध्ये बघतो की मागचेच प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होतात, तर त्यांचं प्रमाण जास्त असते. तर असेच प्रश्न आपल्यासमोर आज मी संपूर्ण प्रश्न घेत आहेत त्याची उत्तरासहित. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि संपूर्ण प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. तर आपण घेऊया आजचा पहिला प्रश्न. तर विसंगत पद ओळखा असं म्हटलं आहे. तर या ठिकाणी फाइंड ऑड मॅन आउट. तर नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश. तर हे 4 ऑप्शन्स आहेत तुम्हाला. आणि या 4पैकी तुम्हाला विसंगत काय वाटते सांगा बरं. तर नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश हे भारताच्या कोण्या साईडला आहेत. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सर्व 3ही राज्य पूर्वेला आहेत. आणि उत्तर प्रदेश हे सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य आहे भारतातलं. आणि त्यासोबतच क्षेत्रफळाच्या दृष्टीने 4थ्या क्रमांकावर असलेलं हे राज्य आहे. तर त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. सार्कमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही असं म्हटलं आहे. तर सार्क ही एक संघटना आहे. ती आशियाई देश त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये कोणता सार्क म्हणतो आपण, साऊथ एशिया. तर साऊथ आशियामध्ये जे राष्ट्र आहेत त्यासोबत भारत आहे, श्रीलंका पण आहे, पाकिस्तानसुद्धा आहे. पण यामध्ये जर्मनी हा देश नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. खालीलपैकी डॅश हे मध्य प्रदेशची राजधानी आहे. खूप सोपा प्रश्न आहे, 2012 साली आला होता. तर मध्य प्रदेशची राजधानी सर्वांना माहीत आहे, या ठिकाणी भोपाळ ही आहे. पुढचा प्रश्न बघा. दांतेवाडा हा नक्षलग्रस्त जिल्हा डॅश या राज्यात आहे. तर आता नक्षलग्रस्त हा शब्द आला की आपल्याला 2च राज्य आपल्यासमोर आले पाहिजेत. एक म्हणजे छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील गडचिरोली. तर या ठिकाणी कन्फ्युजन आहे तुम्हाला पण महाराष्ट्र आणि छत्तीसगड. परंतु महाराष्ट्रातील मुलांना दांतेवाडा हा शब्द नवीनच असेल, त्यामुळं सरळ सांगायचं की आमच्यामध्ये नाही आणि हे छत्तीसगडमध्ये असू शकतात. हा नक्षलग्रस्त भाग इकडेसुद्धा आहे उत्तर प्रदेशमध्ये, थोड्या प्रमाणात ओरिसामध्ये. परंतु दांतेवाडा हा जो प्रदेश आहे किंवा जिल्हा आहे तो छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. पुढचा घेऊया आपण. मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र डॅश येथे आहे. तर बघा, मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र हे सिमला या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा घेऊयात प्रश्न. पुढचा आहे केंद्रीय कापूस संशोधन केंद्र डॅश येथे आहे. तर बघा, कापूस संशोधन केंद्र आपल्या महाराष्ट्रातच आहे आणि तुम्हाला वाटत असेल सुरत, परंतु हे उत्तर नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे नागपूर. तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे रेशीम उत्पादनात भारतात डॅश राज्य अग्रेसर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर द्या. चला कमेंटमध्ये याचं उत्तर द्या. 4 पर्याय दिलेले आहेत, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक आणि गुजरात. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते काय असणार आहे, तर मग कर्नाटक आहे. रेशीम उत्पादनामध्ये भारतात अग्रेसर असं राज्य आहे. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या राज्यातील साक्षरता लोकांच्या प्रमाणानुसार अनुक्रमे उतरत्या श्रेणीने द्या. तर हा 2012 सालचा प्रश्न आहे. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येणारही नाही बहुतेक, कारण 12 साली साक्षरतेचं प्रमाण कशा प्रकारे होतं. परंतु आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी उतरत्या म्हटलं आहे, त्यामुळं पहिल्यांदा कोणतं येईल राज्य सांगा. तर उतरत्या म्हटल्यावर सर्वात जास्त साक्षरता आजसुद्धा केरळमध्ये 1 नंबरवर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं जे आहे ते या ठिकाणी मिझोराम हे राज्य आहे. आणि मग आपला नंबर लागेल की नाही असं तुम्हाला वाटेल, परंतु आपलासुद्धा नंबर लागत नाही, कारण लोकसंख्या आपल्याकडे जास्त आहे. मग गोव्याचा नंबर लागेल आणि शेवटी आपला, या चौघामध्ये शेवटी आपला असं आहे बरं. तर पर्याय क्रमांक 4 ब क ड हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये भारताचा 7वा लागतो. हे बरोबर उत्तर आहे. भारतात महाराष्ट्राचा कितवा लागतो, तर ते या ठिकाणी 3रा लागतो. हे सुद्धा लक्षात असू द्या. पहिल्या क्रमांकावरचं राज्य आहे राजस्थान,
राजस्थानच्या पाठोपाठ मध्य प्रदेशच्या नंतर आपला महाराष्ट्र. आणि जगामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ कोण्या देशाचं आहे, तर या ठिकाणी रशिया या देशाचं आहे सर्वात जास्त. आणि आपल्या आशिया खंडामध्येच रशिया आहे उत्तरेला. तर दुसऱ्या क्रमांकाचं जे राज्य आहे ते आहे या ठिकाणी कॅनडा. तर बघा, पहिल्या क्रमांकाचं रशिया, दुसऱ्या क्रमांकाला कॅनडा. तर अशाच प्रकारे भारताचा 7वा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. 2011 सालच्या महाराष्ट्रात बालिका बालकांच्या लिंग गुणोत्तरात सर्वात शेवटचा क्रमांक डॅश जिल्ह्याचा आहे. तर बघा, तर याचं उत्तर आहे बीड. 2011 सालच्या महाराष्ट्रात. आता थोडा लेट म्हणजे 12चा प्रश्न आहे, त्यामुळं याचं उत्तर हे आहे, कारण येणारही नाही काही जणांना, कारण तेवढ्या आधी काही जण तर तयारीसुद्धा केलेली नसतील. परंतु तेच प्रश्न डायरेक्ट रिपीट व्हायलेत आता, त्यामुळं हे प्रश्न घेणं गरजेचं आहे. तर अंबाबरवा अभयारण्य समुद्रसपाटीपासून डॅश फूट उंचीवर आहे असं विचारलं आहे. तर अंबाबरवा अभयारण्य, तर याची जी समुद्रसपाटीपासून उंची आहे तर ती किती आहे सांगा बरं. तर बघा, या ठिकाणी याचं जे योग्य उत्तर असणार आहे सांगा. 2400, 2200 किती असणार आहे, त्याला कमेंटमध्ये सांगा. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर 2300 फूट उंचीवर असणार आहे. 2300 फूट उंच असं हे अंबाबरवा अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 2011ची जनगणना करण्याकरता डॅश पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. तर 2011ची जनगणना कोणत्या पद्धतीचा अवलंब केला होता सांगा. तर बघा, डे फॅक्टो पद्धत, सिंक्रोनाइज्ड डे फॅक्टो पद्धत, विस्तारित डे फॅक्टो पद्धत किंवा यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर पर्याय क्रमांक 3 विस्तारित डे फॅक्टो पद्धत. तर हे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान काझीरंगा डॅश राज्यात आहे. तर काझीरंगा असं नाव ऐकल्याबरोबर आपल्याला माहीतच असलं पाहिजे, याच्यामध्ये कुठलंही अंदाजा वगैरे लावता येत नाही. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, ते म्हणजे आसाम. तर काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा. जळगाव जिल्ह्यात कोणत्या फळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. आता हे सांगायलाच उत्तरच म्हणजे विचारायलाच अवघड आहे, कारण सर्वांनाच माहीत आहे की केळीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणजे जळगाव. हिराकुंड धरण हे कोणत्या नदीवर आहे. तर कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. काही जणांना वाटते भगीरथी नदी, तर काही जण म्हणतात की गोमती नदीवर आहे, परंतु याचं योग्य उत्तर आहे ते महानदी आहे. महानदीवर हिराकुंड धरण हे आहे. अन्नधान्याच्या उत्पादनापैकी कशाचे उत्पादन भारतात अधिक आहे. बघा, अन्नधान्यापेक्षा भारतात कशाचं उत्पादन अधिक आहे, तर याचं उत्तर आहे भात. तर भाताचं उत्पादन भारतामध्ये सर्वात जास्त आहे, कारण यामध्ये अनेक राज्यामध्ये भाताचं उत्पादन घेतलं जाते. गव्हाचे पीक डॅश हवामानात चांगले येते. तर शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना येईल, तर याचं उत्तर आहे थंड, कारण गव्हासाठी थंड हवामान पाहिजे. बघा, पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास किती किलोमीटर आहे. तर पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास विचारला आपल्याला, तर ते किती आहे बघा, 12,754 किलोमीटर एवढा आहे. लक्षात पाठच करून ठेवा, 12,754 किलोमीटर पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास. तर खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा ही मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते. तर बघा, भारताचा अजून एक शत्रू राष्ट्र आहे, तो म्हणजे चायना. तर भारत आणि चीन, तर या 2 देशामधील सीमारेषा ही मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते. तर पुढचा प्रश्न घेऊया आपण. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे. खूप वेळेस रिपीट होतो हा प्रश्न. तर याचं योग्य उत्तर आहे गोंदिया. सर्वांना माहीतही असेल, परंतु हा रिपीट येतो, त्यामुळं हा प्रश्न विद्यार्थ्यांनाही येतच असेल, तुम्हाला याला असेल. बघा, महाराष्ट्र शासनाची जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे. तर सांगा बरं, महाराष्ट्र शासनाची जल व भूमी व्यवस्थापन संस्था ही कोण्या ठिकाणी कार्यरत आहे. तर याचं योग्य उत्तर आहे औरंगाबाद. तर या ठिकाणी ही संस्था कार्यरत आहे. सरदार सरोवर,
तर बघा, सरदार सरोवर आपल्याला परीक्षेत कधीही येऊ, आपलं उत्तर एकच असणार आहे, ते म्हणजे नर्मदा नदी. सरदार सरोवर हा 3 राज्यांचा मिळून प्रकल्प आहे, ते म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश. महाराष्ट्राला 41 किलोमीटर नर्मदा नदी ही नंदुरबार जिल्ह्यातून लागून जाते आणि त्याच सीमा म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात यांच्या बॉर्डरवर हे मोठ्या प्रमाणात मोठं सरोवर हे याचं बांधकाम चालू आहे. तर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर याचं योग्य उत्तर बघा, K2 हे आहे. जगातलं सर्वात उंच शिखर असं जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट, कारण माउंट एव्हरेस्ट हा नेपाळमध्ये आहे, म्हणून इथं योग्य उत्तर आपलं K2 असणार आहे. 8611 आणि माउंट एव्हरेस्टचं उंची जर आपल्याला सांगायची झाली तर 8848 मीटर आणि 8611 K2ची आहे. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात प्रशासकीय महसूल विभाग किती आहेत? तर सर्वांनाच माहीत आहे प्रशासकीय महसूल विभाग किती आहेत, तर 6 आहेत. बरोबर. कोणते कोणते 6 आहेत बघा, या ठिकाणी संभाजीनगर 1 नंबर आहे, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आहे. आणि दुसरं आहे ते म्हणजे पुणे विभाग. तर छत्रपती संभाजीनगर एक, दुसरं आहे पुणे विभाग, त्यानंतर आहे नाशिक विभाग, त्यानंतर आहे नागपूर विभाग, त्यानंतर आहे अमरावती विभाग. अमरावती विभाग झाल्याच्या नंतर या ठिकाणी कोकण विभाग. तर असे एकूण नागपूर विभाग, तर असे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि प्रादेशिक विभाग विचारलं तर 5 आहेत. पुढचा प्रश्न घ्या 45. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला? तर याचं योग्य उत्तर आहे प्रवरानगर. हे लक्षातच असू द्या, दरवर्षी रिपीट होतो प्रश्न. 12लाही विचारला होता, 13लाही पुन्हा विचारला आहे आणि आता पुन्हा पुढच्या परीक्षेत आपल्याला 2022च्या परीक्षेतसुद्धा विचारू शकतात. तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या डॅश या जिल्ह्यामध्ये आहे. तर हे पाठच झाला असेल प्रश्न, कारण हा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याचा सुद्धा पेपरसुद्धा आहे. तर भारतातील सर्वात उंच शिखर रिपीट झाला आहे बघा, K2. आणि महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे सांगा बरं? तर याचं उत्तर आहे कळसुबाई. याची उंची आहे 1646 मीटर. पुढचा प्रश्न बघा, वर्धा व वैनगंगा नद्या यांच्या एकत्रित प्रवाहाला काय संबोधले जाते? तर वर्धा आणि वैनगंगा नदी ज्या वेळेस एका जागी संगम त्यांचा होतो आणि तिथून त्या पुढे वाहत जातात, तर त्या नदीला प्राणहिता असं नाव देण्यात आलेलं आहे. लक्षात असू द्या, प्राणहिता या नावाने ओळखल्या जातात. तर पुढचा प्रश्न आहे, माडिया गोंड ही जमात प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळते? तर माडिया गोंड ही जमात जी आहे तर ती कोण्या ठिकाणी? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने आढळते. पुढचा प्रश्न, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, तुकडोजी महाराज आपल्याला माहिती असतील, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे यांची समाधी जी आहे ती मोझरी या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 1. तर राज्यात मगर प्रजनन केंद्र कुठे आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मगर प्रजनन केंद्र बघा, तर ते आहे ताडोबा या ठिकाणी. बरोबर. तर ताडोबा चंद्रपूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. चला आता इतिहासाचे प्रश्न बघूयात आपण. या ठिकाणी भूगोलाचे बघितले, आता आपण इतिहास या विषयाचे काही प्रश्न बघूया, जे की दरवर्षी रिपीट होतात. या 2022च्या पोलीस भरती असो, तलाठी भरती असो, कुठल्याही भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात. बघा, तर पहिला प्रश्न आहे इतिहासाचा आपला, खालीलपैकी मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर पाठच झालेला असेल सर्वांना, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले, म्हणून त्यांना वृत्तपत्राचे जनक असे संबोधले जातात. पुढचा प्रश्न, तर बघा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर रयत शिक्षण संस्था तर आपल्याला माहिती पाहिजे की कोणी स्थापन केली. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते कर्मवीर भाऊराव पाटील हे आहे.
कारण कर्मवीर भाऊराव पाटील यांनीच रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. तर या ठिकाणी औद्योगिक क्रांती हा शब्दप्रयोग डॅश यांनी सर्वप्रथम प्रचलित केला. तर पर्याय नीट वाचा. तर या ठिकाणी वॉल्टेअर, कार्ल मार्क्स आणि रुसो हे तिन्ही आपल्याला परिचित असतील, परंतु हे तिन्ही उत्तर योग्य नाहीत. तर योग्य उत्तर कोणतं आहे? तर बघा, अर्नॉल्ड टॉयनबी. तर हे याचं योग्य उत्तर आहे, अर्नॉल्ड टॉयनबी. तर हे पर्याय क्रमांक योग्य उत्तर आहे. यांनी सर्वप्रथम औद्योगिक क्रांती सर्वप्रथम कुठे झाली? तर इंग्लंड या ठिकाणी औद्योगिक क्रांती झाली. त्यामुळे औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे इंग्लंडला संबोधतात. पुढचा प्रश्न बघा, डॅश या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तर या दिवशी महाराष्ट्रातील सर्वांनाच माहीत असेल, लहान मुलापासून मोठा थोरापर्यंत, की या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे. तर 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक रायगड या किल्ल्यावर झाला. पुढचा प्रश्न घेऊया आपण. 1772 मध्ये या डॅश या पेशव्यांचा मृत्यू झाला. तर बघा, 1772 मध्ये माधवराव पेशवे यांचा अकाली मृत्यू झाला. तर ते 29 वर्षांचे होते. पानिपतच्या युद्धामध्ये झालेल्या पराभवाची त्यांनी पुन्हा मराठी साम्राज्याची घडी बसवली. उल्लेखनीय कार्य केलं. त्यांच्या काळामध्ये 2-3 लढाया झाल्या आणि त्यामध्ये त्यांचा विजयसुद्धा झाला. तर त्यामधील राक्षस भुवन ही लढाई आहे महत्त्वाची. तर कुठली आहे? बघा, राक्षस भुवन. तर राक्षस भुवन बीडमध्ये आहे. तर या ठिकाणी निजाम आणि मराठे यांच्यामध्ये लढाई झाली होती आणि त्यांनी निजामाचा पराभव केला होता. तर पुढे अकाली त्यांचा मृत्यू झाला 1772 मध्ये. पुढचा प्रश्न घ्या. सोलापूर येथील सत्याग्रहात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? तर कोणाचा समावेश नव्हता असं विचारले तर आपण एक एक करून पर्याय बघूया. बघा, मल्लाप्पा धनशेट्टी यांचा समावेश होता. कुर्बान हुसेन यांचासुद्धा समावेश होता. श्रीकृष्ण सारडा यांचासुद्धा समावेश होता. परंतु वासुदेव गोगटे यांचा समावेश या ठिकाणी नव्हता. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. गोवा यूथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? तर बघा, गोवा यूथ लीग ही संघटना स्थापन केली डॉक्टर TB कुन्हा यांनी. खालीलपैकी कोणत्या संघटनेचे काम गुप्त पद्धतीने चालत असे? तर अशी कोणती संघटना होती तिचं काम जे गुप्त पद्धतीने चालत होतं? तर त्याचं योग्य उत्तर आहे ती परमहंस सभा होती. तिचं काम गुप्त पद्धतीने चालत होतं. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला असं विचारलंय? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा असूड इत्यादी ग्रंथ लिहिले. परंतु या पर्यायामध्ये महात्मा फुले हे पर्याय नाहीच. त्यामुळं आपलं सरळ लिहून टाकायचं की यापैकी नाही. तर असे खूप कमी प्रश्न येतात, परंतु येतात नक्की यापैकी नाही. चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. पुढचा प्रश्न, बघा, सर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय होते? तर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव होते मदनलाल धिंगरा. नीट बघा, अनंत लक्ष्मण कान्हेरे नव्हतं. ते यांनी पुण्यामधील सँड्रस याची हत्या केली. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 मदनलाल धिंगरा हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिला? तर छत्रपती संभाजी महाराजांनी अतिशय कमी वयामध्ये एक ग्रंथ लिहिला. त्याचं नाव होतं बुधभूषण. पर्याय क्रमांक 1 बरोबर. पुढचा प्रश्न बघा, अस्पृश्यता निवारक परिषद ही अस्पृश्यताविषयी पहिली परिषद 1918 साली मुंबई येथे भरवली. तर डॅश यांनी भरवली असं विचारलंय? तर वी रा शिंदे म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे यांनी भरवली. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न,
महाराष्ट्र दलित पॅन्थरची स्थापना किती साली झाली असं विचारलं आहे. तर याचं उत्तर आहे 1972च्या मे महिन्यामध्ये याची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न बघा. हैदराबाद संस्थानातील रजाकार संघटनेचा प्रमुख कोण होता? तर आसफ जहा नव्हता, हुसेन अली सुद्धा नव्हता, मीर उस्मान नव्हता. पर्याय क्रमांक 2 बघा. कासिम रजवी हा रजाकार संघटनेचा प्रमुख होता. कोण? कासिम रजवी. पुढचा प्रश्न. हैदराबाद संस्थानच्या मुक्ती लढ्यात स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा कोण? तर याचं जे योग्य उत्तर आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. याचं योग्य उत्तर काय असणार आहे ते, कारण सर्वच प्रश्न आपण सांगितलेत, परंतु 90व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचा आहे. मला माहीत आहे, परंतु तुमच्याकडून उत्तर ऐकून घ्यायचं आहे, कारण तुम्ही व्हिडिओ बघत आहात की नाही हे त्याच्यावरून मला म्हणजे हे करायचं आहे. तर त्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की द्याल अशी आम्ही अपेक्षा करतो. पुढचा प्रश्न स्क्रीनशॉट मारून घ्या वाटल्यास, लक्षात राहिला नसेल तर. हैदराबाद संस्थानच्या मुक्ती लढ्यात स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा कोण होते हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. कारण काही जण काय करतात, सुरुवातीलाच व्हिडिओ लावतात, पळवतात आणि पुन्हा कट करतात. तर तशानं काहीच होणार नाही. परीक्षेत जे प्रश्न येतात संपूर्ण तुम्ही हे बघितले, वाचले तरच तुम्हाला तुमचा रिझल्ट येणं नक्की येईल. नाहीतर मग अर्धा व्हिडिओ, मग तुम्ही कुठेही पूर्ण व्हिडिओ बघत नाही, अर्धे व्हिडिओ परीक्षेतसुद्धा अर्धेच मार्क मिळवता. जाऊ द्या. पुढचा प्रश्न घेऊया आपण. भारतीय सेनेने हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी केलेली लढाई या सांकेतिक नावाने ओळखली जाते. तर कोणत्या सांकेतिक नावाने ओळखली जाते? कोणतं ऑपरेशन होतं? त्या ऑपरेशनचं नाव काय होतं? तर ऑपरेशन पोलो हे नाव लक्षात ठेवा. काही जणांना माहितीही असेल, इथं कन्फ्यूज करण्यासाठी 2-3 नावं दिलेत. ऑपरेशन निजाम, ऑपरेशन क्लिअर, ऑपरेशन यक्स, परंतु ऑपरेशन पोलो हे या ठिकाणी ते सांकेतिक नाव होतं. हैदराबाद मुक्तीसंग्राम लढाई. पुढचा प्रश्न. स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय होते? तर बघा, स्वामी रामानंद तीर्थ असंच प्रत्येक जागी त्यांचं नाव घेतलं जाते, परंतु त्यांचं पूर्ण नाव होतं ते हे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे त्यांचं पूर्ण नाव होतं. पुढचा प्रश्न बघा. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कराड तालुक्यातील डॅडॅश या गावी 4 ऑक्टोबर 1911 रोजी केली. तर त्या गावाचं नाव सांगायचं आहे. तर त्या गावाचं नाव आहे बघा काले हे गाव होतं. हे नाव लक्षात ठेवा. एक गाव एक पानवटा ही चळवळ या समाजसुधारकाने सुरू केली. तर त्या समाजसुधारकाचं नाव होतं बघा बाबा आढाव. एक गाव एक पानवटा. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटना समितीचे पूर्णवेळ अध्यक्ष कोण होते? तर बघा, भारतीय राज्यघटनेचे पूर्णवेळ अध्यक्ष कोण होते असं विचारले तर सर्वांना माहीत आहे की भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? राजेंद्र प्रसाद, आणि तेच घटना समितीचे पूर्णवेळ अध्यक्ष होते. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखाली भारतीय पारंपरिक उद्योगधंद्याचा ऱ्हास झाला. कारण विचारले. नेमकं कोणतं कारण होतं त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखाली भारतातील पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला? बघा, याचं योग्य उत्तर आहे बघा, भारतीय कामगारांकडे आवश्यक ते तांत्रिक प्राधान्य नव्हते. हे उत्तर नसणार आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतीयांनी शेतीवर लक्ष केंद्रित केले होते. भारतीय माल ब्रिटिश मालाशी स्पर्धा करू शकला नाही. हे उत्तर योग्य आहे. भारतीय माल ब्रिटिश मालाशी स्पर्धा करू शकला नाही. पर्याय क्रमांक 4. फक्त क. इथं क करा, इथं ब करा. बरोबर. पुढचा प्रश्न आहे. तर शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? तर असं विचारले. तर या ठिकाणी खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे, कारण शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध
ठेवायचा नाही, म्हणजे संबंध ठेवण्यास बंदी घातली. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बघा लॉर्ड डफरिन. लॉर्ड डफरिन या व्हाईसरॉयने राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास बंदी घातली होती. पुढचा प्रश्न हा खूप जुना प्रश्न विचारला आहे, परंतु हा रिपीट होण्याचे खूप चान्सेस आहेत. अहमदनगरची स्थापना अहमद निजाम शहा याने कितीमध्ये केली? इसवी सन सांगायचं आहे, इसवी सन या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा 1490मध्ये अहमदनगरची स्थापना अहमद निजाम शहा याने केली होती. खूप महत्त्वाचा असा प्रश्न विचारला या ठिकाणी आपल्याला. बघा डॅडॅश या भारतीय विचारवंताच्या दृष्टिकोनातून इसवी सन 1857चा उठाव म्हणजे शिपाई गर्दी होय. तर असं कोण म्हटलं 1857च्या उठावाला की 1857चा उठाव हा शिपाई गर्दी होय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न र फाटक. तर हे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर योग्य आहे. आणि यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण. चला आता आपण भूगोलचे काही प्रश्न बघितले, इतिहासचे बघितले. आता आपण विज्ञान या विषयाचे काही प्रश्न पाहणार आहोत. कुठल्या तर विज्ञान. चला तर मग एक एक करून विज्ञान या विषयाचे प्रश्नसुद्धा सोडूया आपण. चला पर्याय क्रमांक प्रश्न पहिला आहे त्रिफळा चूर्ण कशापासून बनवतात? तर त्रिफळा चूर्ण बघा या ठिकाणी हिरडा, आवळा आणि बेहडा यापासून बनवतात. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे त्रिफळा चूर्ण. आयुर्वेदिक काही बातम्या बघत असतील तर तुम्हाला तिथे म्हणतात की त्रिफळा चूर्ण इसका उपयोग करो उसका उपयोग करो असं म्हणतात. त्यावेळी आपल्याला त्रिफळा चूर्ण नाव ऐकण्यात आलं असेल तर त्याचं उत्तर आहे हिरडा, आवळा आणि बेहडा यापासून त्रिफळा चूर्ण बनते. पुढचा आहे अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर आपल्याला 8वीच्या विज्ञानमध्ये होतं. अनुवांशिकतेचा सिद्धांत मेंडेल यांनी मांडलेला आहे. जगप्रसिद्ध साक्षेपता सिद्धांत कोणी मांडला? तर सायंटिस्टचे नाव सुरू झाले इथून बघा. तर त्या सायंटिस्टचं नाव सांगायचं आपल्याला. तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जगप्रसिद्ध सापेक्षता सिद्धांत मांडला. सापेक्षता नाव आहे. पुढचा प्रश्न बघा 2014ला आला होता. खालीलपैकी कशास बेकिंग पावडर म्हणून संबोधले जाते? तर बेकिंग पावडर हे नाव तुम्ही खूप वेळेस ऐकलं असेल, परंतु नेमकं बेकिंग पावडर कशाला म्हणतात हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. तर सोडियम बायकार्बोनेट यालाच बेकिंग पावडर असं सुद्धा म्हणतात, सोडियम बायकार्बोनेट. स्पायरोगायरा हे कशाचे उदाहरण आहे? सांगा बरं. शेवाळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शेवाळ. आपण मराठीमध्ये त्याला काही जण शैवाल म्हणतात, शेवाल म्हणतात, शेवाळा असं म्हणतात. तर त्याचं बरोबर उत्तर आहे, तुम्ही बरोबर दिलं, शेवाल. पुढचा प्रश्न आहे आम्लाची संहती दर्शवणारी pH मापन श्रेणी कोणी तयार केली? तर या शास्त्रज्ञाचं नाव आपल्याला बरोबर सांगायचं आहे. तर सोरेन यांनी pH मापन श्रेणी तयार केली. सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम कोणी लावला? तर सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला बघा, त्यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं असेल ते आहे झकॅरिअस जॉन्सन यांनी ठेवलेलं, म्हणजे यांनी प्रथम शोध लावला आहे सूक्ष्मदर्शकाचा. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. पुढीलपैकी कोणता रस जठराच्या भित्तिकेमध्ये स्त्रावत नाही असं विचारलं आहे? तर म्युकस, पेप्सिन, हायड्रोक्लोरिक आम्ल हे असतात, परंतु टायलिन नावाचा जो रस आहे तो जठराच्या भित्तिकेमध्ये स्त्रावत नाही. पुढचा प्रश्न घेऊया आपण. न्यूटनच्या गतीविषयक कोणता नियम संवेग परिवर्तनाचा नियम म्हणून ओळखला जातो? खूप महत्त्वाचा आहे. तर न्यूटनचे जे गतीविषयक नियम आहेत पहिला, दुसरा, तर यामध्ये
संवेग परिवर्तनाचा नियम म्हणून दुसरा नियम ओळखला जातो. संवेग परिवर्तनाचा नियम. पुढचा प्रश्न आहे, प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून परिवर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे अंतर कमीत कमी किती असावे लागते? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा? किती मीटर असणार आहे? तर पूर्ण पॉईंटमध्ये उत्तर येणार आहे काहीतरी सांगा. एवढा क्ल्यू दिला आहे तुम्हाला, पॉईंटमध्ये उत्तर येणार आहे असं सांगल्यावर तुम्हाला आलंच पाहिजे. तर याचं योग्य उत्तर आहे 17.2 मीटर. प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून परिवर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे अंतर कमीत कमी किती पाहिजे? तर 17.2 मीटर एवढं अंतर आपल्याला पाहिजे. हे अंतर आहे किती पाहिजे? तर 17.2 मीटर एवढं अंतर आपल्याला पाहिजे. चला तर मग इथेच व्हिडिओ थांबूया, कारण खूप प्रश्न झालेले आहेत. व्हिडिओ खूप मोठा झाला असेल, तुम्हाला थोडं बोर होत असेल, परंतु व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि दुसऱ्या विषयाचे पण आपण घेऊया, किंवा मग दररोज असंच आपण जवळजवळ 50 प्रश्न 51 प्रश्न घेत राहूया, जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये याचा फायदा होईल. कारण हे पूर्ण रिपीट होणारेच प्रश्न आहेत. हे 14ला विचारला आहे, आता 19च्या भरती 22च्या भरतीमध्ये सुद्धा विचारू शकतात. त्यामुळं हे प्रश्न तुम्ही असंच व्हिडिओ बघून पाठ करत राहा, कारण असं आपण कधीच पुस्तक घेऊन वाचून ते पाठ होत नाहीत. तर असंच कोणाच्या तरी तोंडून ऐकले की ॲटोमॅटिक लक्षात असतात आणि त्याचे उत्तर पण. आता सांगा बरं या प्रश्नाचं उत्तर काय? तर तुम्ही लगेच सांगणार की 17.2 मीटर. कारण का? तर तुम्ही आताच ऐकलेलं आहे आणि हे ऐकलेलं फार काळ तुमच्या लक्षात असते. तर त्यासाठी काय करा, असे व्हिडिओ दररोज बघत राहा आणि पूर्ण पहा. धन्यवाद. इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं आभारी आहे. खरोखरच तुम्ही 30 मिनटं मला वेळ दिला त्याबद्दल. तर इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.